कोयना धरणाचे दरवाजे 1.5 फुटावर 11,050 क्युसेक पाणी विसर्ग। 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात आतापर्यंत 78.70 टीएमसी पाणी साठा। मुसळधार पावसामुळे सायंकाळी 7 वाजता आणखी विसर्ग वाढणार। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। संततधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयना धरणाचे वक्र दरवाजे 1 फूट 6 इंच उचलून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केला आहे। एका पायथा वीजगृहातून 1,050 व दरवाजामधून 10,000 असा 11,050 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे। 105 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 77.70 टीएमसी पाणीसाठा झाला आहे। पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असून धरणात 85,035 क्युसेक पाण्याची आवक होत आहे। गतवर्षी पाऊस कमी झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते। यंदा धरणात जुलैमध्येच समाधानकारक पाणीसाठा झाला आहे। धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।